इकडनं तो स्कॅनर आहे ना, तो स्कॅन करून इकडनं आतमध्ये यायचं आहे. आतमध्ये येणार ना इकडे बघा. आज दगड आहे ना, हा एक इथे हायलाइट आहे. सध्या तरी आता काउंटर बंद आहे, तर एवढं लक्षात ठेवा इथे स्लॉट बुकिंग करूनच या. ते इकडे स्लॉट बुक करून नाही आलेत ना, ते रिटर्न चाललेले आहेत. तर प्लीज इथे आहे ना इंडियन कोब्रा पण इकडे दिसतो. दोन्ही साईडने रस्ता आहे बघा. एंडिंगचा व्ह्यू आहे बघा. हा युटर्न मारून आपल्याला परत तिकडेच जायचं आहे. हा व्ह्यू आहे. आता तो तुम्ही बघितला ना, तो डे व्ह्यू होता. तुम्ही बघणार आहे तो नाईट व्ह्यू. 1 2 जय शिवराय मित्रांनो आणि जय श्री गणेशा. तुमचं स्वागत आहे अजून एका एक्सक्लुसिव्ह ब्लॉग मध्ये. तो आहे आपल्या मुंबईमधून. मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आपल्या मुंबईमध्ये या मुंबईच्या बाहेर कुठे म्युझियम बनतंय, कुठे मंदिर बनतंय. फॉर एक्झाम्पल खारमध्ये इस्कॉन टेम्पल बनलं, भिवंडीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर बनलं. तसंच मालाबार हिल इथे एलिव्हेटेड नेचर ट्रेल अर्थातच लाकडी पूल, पादचारी पूल असा बनवला गेलेला आहे. असं जंगलमधनं तो आपण तिकडेच आता चाललेलो आहे. तर पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ती देणार आहे. तिथे कसं पोचायचं, त्याचं टायमिंग काय, त्याची तिकीट काय, हा व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. संपूर्ण डिटेल मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तुम्ही बघत आहे सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स. सबस्क्राईब करा प्लीज. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. समोर जाणार चर्नी रोड स्टेशन आहे आणि आपण आता इकडे बाहेर आलेलो आहे चर्नी रोड वेस्टला. हा बघा, हा मरीन लाईन्सवरना रोड येतो इकडनं आणि इकडनं टॅक्सी पकडून आपल्याला सरळ तिकडे जायचं. चला आता टॅक्सी पकडली आहे आणि आता आपण आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचूया. पण थोडा जाता जाता आपण व्ह्यू एन्जॉय करूया. तर मित्रांनो आपण ना इकडनं आलो सरळ. तिकडनं आपण चर्नी रोडवरून टॅक्सी पकडली होती आणि आपल्याला टॅक्सीने आता इकडे सोडलं आहे. तुम्ही चर्नी रोडवरून येताना ना इकडे 70-80 रुपये तुमच्या मीटर प्रमाणे होईल. आणि समोरच इकडे म्हातारीचा बूथ वगैरे आहे आणि तिकडे पुढे आहे ना सागर बंगला आहे. आणि हे बघा, हे तुम्हाला इथे दिसतंय परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज सेवा ट्रस्ट. आपल्याला सरळ इकडनं आतमध्ये जायचं आहे. तेव्हा तुम्ही इथे येणार ना, हा बोर्ड इथे लक्षात ठेवा, परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज. इकडनं आपल्याला एंट्री करायची आतमध्ये. आणि आता आपण जसं पुढे जाणार ना, तुम्हाला मी संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमधनं देत जाईल. आणि तुम्ही इथे जरा ना स्वतःचं व्हेकल घेऊन येता ना, 2 व्हीलर 4 व्हीलर, इथे ना बिलकुल पण पार्किंग नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा, आपण ठिकाणा आतमध्ये आलो होतो आणि इथे समोरच गगनगिरी महाराजांचं मठ आहे आणि इकडनं खाली जायचं आहे आपल्याला. आतमध्ये तर आपण आलोय आणि आल्या आल्या ना इथे मस्त पक्ष्यांचा आवाज येतो, एकदम शांत चिवचिव चिवचिव करतात. चला आता आपण लोकेशनवर तर आलेलो आहे आणि आपल्या समोरच आहे एलिव्हेटेड नेचर ट्रेल. आणि इथं ना आपल्याला आता बघायचं आहे प्रोसेस तिकीटचा. तर आता आपण इकडे तिकीट बघूया आणि काय कसं आहे ते. हे बघा, आता मी तुम्हाला सांगतो इथे कसं काय आहे ते. हे बघा, या इथे सध्या तरी आता काउंटर बंद आहे. तर तुम्हाला इथे यायचं झालं ना, हे बघा ऑनलाईन तिकीट बुक आहे आणि याची वेबसाईट पण आहे आणि हा स्कॅनर पण आहे. स्कॅनर मी ना तुम्हाला इथे स्क्रीनवर देईल. आपल्या भारतीय लोकांचे इथे यायला 25 रुपये आणि परदेशी लोकांचे आहे इथे फक्त 100 रुपये. तर एवढं लक्षात ठेवा, इथे स्लॉट बुकिंग करूनच या. इथे फुकटचं येऊ नका, इकडनं तुम्हाला परत पाठवतील. तर मी तुम्हाला स्कॅनर देतो, तो स्कॅनर तुम्ही तिकडे स्कॅन करा आणि बुक करून स्लॉट या. मी आहे ना घरून येतानाच मी स्लॉट बुक केला होता माझा आणि प्रथमचा. तर आम्हाला इकडनं रिटर्न जायला नाही लागत आहे. तर मी तुम्हाला एक दाखवतो आहे बघा. हे बघा, जे इकडे स्लॉट बुक करून नाही आलेत ना, ते रिटर्न चाललेले आहेत. तर प्लीज तुम्ही स्लॉट बुक करून इकडे या. तुम्हाला इथे यायचं आहे ना, बुकिंग करूनच यायचं आहे. कसं बुक करायचं मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, जीपेमध्ये जायचं. मी तुम्हाला स्क्रीनवर जो कोड दिला आहे ना, तो तुम्हाला इकडे स्कॅन करायचा आहे आणि त्यांची ओपन लिंक येईल. ही ओपन लिंक करून बुक नाव करायचं. तर तुम्हाला कोणती डेट पाहिजे ना ती टाकायची, कोणता स्लॉट पाहिजे ते टाकायचा. आजचे सगळे स्लॉट हे झालेले आहेत.
बुक झालेलं आहे, तर तुम्हाला या प्रकारे इकडे यायला लागेल. 25 रुपये फक्त प्रत्येकी फी आहे. तर या प्रकारे तुम्हाला इथे यायला लागेल. मित्रांनो हे बघा, इथे आम्हाला काहीतरी दिसलंय. हे बघा कसं झाड आहे, हे जरा तुम्हाला माहिती असेल ना तर प्लीज कमेंट मध्ये कळवा आम्हाला पण काय कळत आहे. प्रथम तुला कळत आहे काय आहे? नारायण आहे ते. चला आता आपण आहे ना आतमध्ये जाऊया. आपला 4चा स्लॉट आहे. आपल्याला आहे ना तो QR कोड जो आहे ना तो स्कॅन करून आतमध्ये जायचं आहे. हे बघा हा त्याचा एंट्रन्स आहे. इकडे आतमध्ये जायच्या पहिला ना इथे काही निसर्ग उन्नत मार्ग वगैरे इथे काही सूचना आहेत. हे बघा सूचना फलक आहे इथे. वेळ आहे याची सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत आहे. आणि कोणत्याही प्रकारचे इथे काही कृत्य करू नका, कारण का इथे खूप स्ट्रिक आहे इथे. तर त्या हिशोबाने तुम्ही या. इथे कोणतेही पेट्स वगैरे पण अलाउड नाही तिथे. आणि झाडे फुले तोडू नका. आणि काही खेळण्यास वगैरे मनाई आहे. फक्त या, फिरा, धूम्रपान करू नका, व्ह्यूचा मजा घ्या, फोटो काढा, व्हिडिओ काढा. आता आपण पुढे जाऊया. हे बघा इकडनं तो स्कॅनर आहे ना तो स्कॅन करून इकडनं आतमध्ये यायचं आहे. आणि जसं आपण आतमध्ये येणार ना इकडे हे बघा आज दगड आहे ना, हा एक इथे हायलाईट आहे. खूप मोठा दगड आला आहे हा इथे बाहेर. आणि हा आहे आपला एलिव्हेटेड नेचर ट्रेल. आणि आपला 4चा स्लॉट आहे. आपण एंट्री केलेली आतमध्ये. आणि इथे बघणार ना हा बाजूलाच कमला नेहरू पार्क आहे हा. आणि या बाजूला पुन्हा मलबार हिलचा रोड आहे हा. आणि हे बघा इथे गार्डन एरिया. आणि आपण मस्त ह्या इकडनं चाललेलो आहे. हे बघा आपण इकडनं एंट्री केली आणि एवढं मस्त वाटतंय ना. आणि आपण जसं आतमध्ये एंट्री करतोय ना पक्ष्यांचे आवाज इथे एवढे मस्त वाटतात. शांतता वाटते असं, मतलब एकदम नेचरमधनं चालताना खूप एवढं मस्त वाटतंय ना. आणि इथे आहे ना जरा पाऊस पडल्यावर तर अजून चांगलं वाटेल इकडे. हे बघा एक पक्ष्यांचे आवाज तुम्हाला येतात की माहिती नाही. आपण बघा कोणता पक्षी आपल्याला इथे बघायला भेटतोय ते. हे बघा आता मी आहे ना काय ठिकाणी बोलेल, काय ठिकाणी म्युझिक टाकेल. आणि तुम्ही एन्जॉय करा फक्त. बाकी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देत जाईल जशी मला प्रथम चाललाय पुढे. आणि इथे आहे ना तुम्ही बघणार ना जागे CCTV लावलेले आहेत. आणि एक म्हणजे असं आहे की कचरा घाण वगैरे करू नका, स्वच्छता ठेवा, जसं बांधलंय तसंच राहू दे. आणि इथे बघणार नाही बघा माणसं जे आतमध्ये गेले ते परत येतात आहे. आणि ह्या साईडला पूर्ण समुद्राचा व्ह्यू आहे बघा. आपण पूर्ण स्टार्ट टू एंड कवर करतोय. आणि हा जो ब्रिज बांधला गेला ना आपण याला फ्लायओव्हर ब्रिज असंच काहीतरी बोलूया. कारण का तो एलिव्हेटेड वगैरे नेचर ट्रेल तो खूप भारी शब्द वाटतो, तो बोलायला पण थोडा हे होत आहे. आणि इथे हे बघा फायर अलार्म वगैरे आहे. आणि इथे जर तुम्ही चालत येणार ना तर इथे जे पक्षी वगैरे आहे त्याची काय माहिती इथे दिलेली आहे. आणि हा जो ब्रिज आहे जसं मी तुम्हाला बोलतो आहे हा जवळजवळ 485 मीटर म्हणजे जवळजवळ अर्धा किलोमीटर आहे हा. आणि हाच परत ठिकाणा U-टर्न मारून आपल्याला रिटर्न यायचं आहे. आणि फोटो आणि व्हिडिओ काढण्यासाठी पण आहे ना खूप मस्त स्पॉट आहे हा. आणि ते जास्त करून लोक फोटो व्हिडिओ काढायलाच येतात आहे. आणि नेचर तर बघा ना एवढा मस्त वाटतं ना, जबरदस्त. म्हणजे एक टाइम तरी तुम्ही इकडे येऊनच जा, एवढा मस्त वाटतंय बघा. आणि इथे बघणार नाही बघा कॉमन मायना, म्हणजे इथे जे पक्षी इथे आढळतात ना त्यांचं इथे माहिती आणि त्यांचे फोटो इथे दाखवलेले आहेत. हे बघा मस्त एकदम. हा वरती कमला नेहरू पार्क. आणि ते बघा हे जॅगरी पाम, टॉडी पाम हे झाड आहे. ते बघा इथे दिसतात ना, ही झाड आहे जॅगरी पाम. हे बघा. आणि ते आपल्याला बघायचं आहे. हॉर्निल वगैरे पण इथे आढळले जातात. हे बघा एवढा छान वाटतं ना इथे. बाजूला समुद्र आणि इकडे गार्डन आणि मध्येच असा हा वॉक बांधलेला. हे बघा आता आपण इथे जरा पुढे आलो. आणि इथे जे आहे ना बार्क गेको आपण इथे आढळला जातो. आणि इथे हे बघा हा तर व्ह्यू बघा एकदम जबरदस्त. गिरगाव चौपाटीवाला हा व्ह्यू आहे बघा. जरा मी तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा हा गिरगाव चौपाटीवाला व्ह्यू आहे. तिथे मोठे मोठे गणपती विसर्जन होतात. हे बघा हा व्ह्यू पण तुम्हाला इकडे भेटणार आहे. तर आता आपण इकडनं पुढे जाऊया. हे इमर्जन्सी एक्झिट आहे मला वाटतं वरून यायला इकडे.
आणि हा लॉक आहे आणि हे असे काय नाही ते उंगली करू नका, कारण का इमर्जन्सी सरळ आले यायचं आणि सरळ जायचं. आणि इथे पुढे आल्यावर थोडा आता असा टर्निंग पॉईंट वाटतोय बघा. आणि इथे काय आता हा रेंट्री, हा बघा हा रेंट्री आहे बघा भला मोठा. आणि त्याच्यानंतर इथे थोडासा टर्न मारल्यावर हो इथे एवढे मस्त फोटो येतील. आपण फोटो व्हिडिओ पण काढणार आहे, जास्त करून व्हिडिओ तर काढतोय, फोटो काढणार आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला बघा काय काय बघा ना, पब्लिक बघा ना किती फोटोज वगैरे काढतात आहेत. त्यानंतर इंडियन ग्रे हॉर्मिल पण इकडे दिसतो. हा बघा आपल्याला तोच मी बघतोय, मला कुठे इथे दिसतोय का वरती पोपट वगैरे दिसतात, त्यांचे आवाज येतातच आहेत मला. हे बघा आणि हा व्ह्यू तुम्हाला बघा. बघा हा व्ह्यू तर बघा ना, असा गेलाय ना हा, असं वळणवाला रस्ता आहे, नागमोडी वळणवाला आहे. आणि चालायला पण एवढं मजा वाटते ना, असं कुठे बोर वगैरे नाही वाटत आहे, मस्त वाटतं एकदम. आणि इथे नेचर, फक्त नेचर, तिकडे बघा तिकडे नेचर, आणि नेचरच्या मधून आपण चाललेलो आहे. हा बघा हा समोरचा व्ह्यू झाला. आणि हा बघा हा मागून, हा बघा आपण जिकडनं आलो होतो तो. त्यानंतर हा पूर्ण मलबार हिल वगैरेचा, वाळकेश्वर वगैरेचा हा इथला हा एरिया आहे. वा. आणि इथे तुम्ही बघणार नाही बघा, हे खाली इथे तुम्हाला इथे दिसतंय, ह्याच्यावर हा असा बांधला गेलेला आहे बघा इथे. चला आता आहे ना, मगाशी आपण तिकडनं गिरगावचा व्ह्यू तिकडनं बघितला, आणि आता इथे आहे ना इकडनं बघणार आहे. हा बघा हा बघा हा बघा, आता मी इकडनं तुम्हाला झूम करून दाखवतो. हा बघा हे बघा, वाव मस्त वाटतंय बघा. आणि आता आपण पुढे जाऊया. चला फोटो वगैरे काढताना आपण त्यांना डिस्टर्ब करणार आहे, पण आपलं काम पण आहे ना पुढे करायचं, आपलं काम तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा आहे. हे बघा तुम्ही पण या इथे एकदा, खूप छान आहे असं. हे बघा आता हा जो तुम्हाला इथे आता जो पॉइंट दिसणार आहे ना, हा इकडनं परत यू टर्न आहे हा. आणि अर्धा किलोमीटर आपण चालत आलो, माहिती पण नाही पडलं. हे बघा हा इथे यू टर्न आहे, आणि हा पूर्ण इथे बिल्डिंग एरिया आहे बघा. इथे आपण तो पूर्ण फिरून येणार आहे. हे बघा दोन्ही साईडने रस्ता आहे बघा, इथून पण जाऊ शकतो, इकडनं पण तो सेम फिरून इकडेच येणार आहे. आणि तिकडनं जो व्ह्यू दिसतो ना तो मी तुम्हाला दाखवणार आहे बघा. बघा हा यू टर्न आपल्याला इकडनं घ्यायचा आहे. हे बघा समोरच आहे. हे बघा मस्त वाटतं एकदम, आणि मोठी मोठी झाडं आहेत. आणि आता मी बघणार इथे मला कोणते कोणते पक्षी इथे बघायला भेटतात आहे. आणि आपण जो आहे ना, हा जो लाकडी पूल आहे ज्याच्यानं आपण चालतोय, त्याच्या एंडिंगला आपण आलेलो आहे.
आणि एंडिंगने इकडनं तुम्ही फक्त व्ह्यू बघा. हा बघा, हा एंडिंगचा व्ह्यू आहे बघा. हा युटर्न मारून आपल्याला परत तिकडेच जायचं आहे. पण जो फिरण्याचा एक्सपिरियन्स आहे इथे तो अलगच आहे. आणि आपण आपल्या आता लेफ्ट साईडला जर बघणार इथे तर बघा हा व्ह्यू आहे. बघा इथे आहे ना इंडियन कोब्रा पण इकडे दिसतो. इथे आहे तर सांभाळून जरा. तुम्ही येताना ना इथे याचा टायमिंग आहे सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत ऑल डेज ओपन असतं. आणि बाकीची इन्फॉर्मेशन तर तुम्हाला दिलेली आहे मी. बघा आता आपण इकडे होतो खाली. हा बघा हा गार्डन आहे, आपण उभा आहे तिथे कमला नेहरू पार्क. आणि इथे तुम्ही येणार ना तर तुम्हाला त्याच्याबरोबर इकडे फिरायला खूप सारे इथे गार्डन्स वगैरे इथे. आम्ही लहानपणी याला म्हातारीचा बूट बोलायचो, ते आहे इथे. आणि खूप मोठ्या मोठ्याने याच्यासमोर पण एक गार्डन आहे ते पण तुम्ही इकडे एन्जॉय करू शकता. आम्ही ना आता आलो आहे इथे कमला नेहरू पार्क आहे बाजूलाच. खाली आमचा दिवसाचा डेचा आमचा शूट झालेला आहे. आणि आता फक्त आम्ही नाईट व्ह्यूसाठी थांबलो आहे म्हणून इकडे आलो. तुम्हाला हा गार्डन दाखवतो थोडाफार इथला कसं आहे. काय प्रथम फक्त नाईट व्ह्यूसाठी आपण थांबलोय ना. अख्खं शूट झालंय कम्प्लीट. फक्त एवढं लक्षात ठेवा इथे. हा एवढं लक्षात ठेवा की इथे ऑनलाईन बुकिंग करून या. आता इकडे दरवाजावर तुम्हाला रिटर्न पाठवून देणार. सोडणारच नाही किती पण काय पण हे करा. ट्राय करा. असं आपण विचार करणार की पैसे देऊन काय जाऊ असं काय नाही. इथं अरेंजमेंट कायच नाही होणार. म्हणून त्यासाठी सांगतो ऑनलाईन बुकिंग करून या. बघा समोरच होता हा म्हातारीचा बूट होता. हा गार्डन आहे आणि याच्या समोरच बघा ना एवढा मस्त व्ह्यू आहे हा. आणि इथे खाली झूम करतो. आता जो तुम्ही बघितला ना तो डे व्ह्यू होता. आणि आता तुम्ही बघणार आहे तो नाईट व्ह्यू. 1 2 3